नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण हे आता तिसरं लेक्चर जे काय आहे ते मराठ्यांच्या इतिहासासंदर्भामध्ये घेत आहोत। पहिलं प्रकरण आपलं सुरू आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधनं, त्यामध्ये वाङ्मयीन साधनं आपण पाहत आहोत। या वाङ्मयीन साधनांमधला पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे परकीय भाषेतील साधनं जी काही आहेत ती साधनं आपल्याला पाहिजे। परकीय भाषा म्हणजे पाश्चात्य भाषेतील साधनं किंवा युरोपियन भाषेतील साधनं, तर ती साधनं आपल्याला पाहिजे। त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे आहे तर पोर्तुगीज भाषेतील साधनं पाहिजे, इंग्लिश भाषेतील साधनं पाहिजे आणि फ्रेंच भाषेतील साधनं पाहिजे। खरं तर डच भाषेतील देखील साधनं आहेत, मात्र ते अभ्यासक्रमामध्ये नाही आहे। तर हे पोर्तुगीज, इंग्लिश आणि फ्रेंच भाषेतील जी काही साधनं आहेत ती साधनं आपल्याला पाहिजे आहे। तर सर्वसाधारणपणे शिवकाळामध्ये भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर ज्या काही परकीयांच्या वखारी होत्या त्या वखारींमध्ये मग पोर्तुगीजांच्या वखारी होत्या, इंग्रजांच्या वखारी होत्या, फ्रेंचांच्या होत्या, डचांच्या वखारी होत्या, त्या व्यापारी वखारी होत्या असं आपल्याला लक्षात येईल। त्यामध्ये पोर्तुगीजांच्या दीव, दमन, गोवा या ठिकाणी वखारी होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं जे काय राज्य आहे ते राज्य पोर्तुगीजांनी उभारलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल। त्यानंतर इंग्रजांच्या देखील मोठ्या प्रमाणात राजापूर असेल, कारवार असेल या ठिकाणी, हुबळी असेल, कलकत्ता असेल या ठिकाणी इंग्रजांच्या देखील वखारी होत्या आणि फ्रेंचांच्या देखील वखारी पॉंडिचेरी आणि प्रदेशामध्ये होत्या असं आपल्याला लक्षात येईल। त्यामुळे या वखारींचा व्यापार करत असताना त्यांचा सातत्याने मराठ्यांशी जो काय संबंध येत होता तो संबंध किंवा संघर्ष देखील अनेकदा उडालेला आहे मराठ्यांचा आणि ह्या युरोपियन सत्तांचा, विशेषतः पोर्तुगीजांचा आणि इंग्रजांचा। तर तो जो काय संबंध आहे, संघर्ष आहे, तो त्यांनी जे काय त्या काळामध्ये जी काय कागदपत्र निर्माण झाली, त्यांनी जे काही पत्रव्यवहार केले, त्यांच्या मायदेशी केले, त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना केले, तर त्या कागदपत्रांमधून मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी मोठा उपयोग झालेला आहे असं आपल्याला लक्षात येईल। राजांनी जेव्हा 1659 अफजल खानाचा वध केला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने राजे प्रकाशामध्ये आलेले होते असं आपल्याला लक्षात येईल। म्हणजे खऱ्या अर्थाने धसका जो काय होता तो युरोपियन वखारवाल्यांनी घेतलेला होता, इंग्रजांनी घेतला होता, पोर्तुगीजांनी घेतला होता, फ्रेंच आणि डचांनी देखील राजांचा धसका जो काय होता तो घेतला होता। इकडे अगदी मोगलांनी देखील राजांचा धसका घेतलेला होता। आदिलशाही तर अतिशय मोठा धक्का आदिलशाहीला बसलेला होता आणि त्या नंतर खऱ्या अर्थाने म्हणजे अफजल खान वधानंतर खऱ्या अर्थाने स्वराज्याचा जो काय विस्तार होता तो विस्तार जो काय आहे त्याची घोडदौड जी काय आहे ती सुरू झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल। त्यानंतर कोकणचा जो काय प्रदेश आहे तो राजांनी जिंकून घेतलेला होता आणि कोकणचा प्रदेश जिंकल्यानंतर खऱ्या अर्थाने अरबी समुद्रापर्यंत राजांच्या ज्या काय स्वराज्याच्या सीमा आहे त्या सीमा अरबी समुद्रापर्यंत जाऊन भिडल्या होत्या असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्यामुळे या पाश्चात्य वखारवाल्यांशी जो काय संबंध आहे तो संबंध राजांचा येत होता। राजांनंतर देखील संभाजी राजांच्या काळामध्ये देखील हा संबंध येत होता, राजारामांच्या काळामध्ये आलेला होता, त्यानंतर पेशवाईमध्ये देखील हा संबंध जो काय होता ह्या वखारवाल्यांशी आलेला होता असं आपल्याला लक्षात येईल। राजांच्या विरोधामध्ये किंवा मराठ्यांच्या विरोधामध्ये इंग्रजांनी अनेकदा कारवाया केलेल्या होत्या, हस्तक्षेप केलेला, कारण हे इंग्रज जे काय होते ते मुरुड जंजिराचे जे काय सिद्धी होते, ॲबिसिनियामधून आलेले सिद्धी, त्या सिद्धींना मदत करत होते आणि त्यामुळे मराठ्यांचा आणि इंग्रजांचा जो काही संघर्ष आहे तो संघर्ष उडालेला होता असं आपल्याला लक्षात येईल। आणि सुरत स्वारीमुळे देखील हा इंग्रज मराठा जो काय संघर्ष आहे तो संघर्ष काही प्रमाणामध्ये, खरं तर सुरतेच्या वेळी इंग्रजांनी त्यांच्या वखाऱ्यांची जी काय आहे सुरक्षितता अतिशय व्यवस्थितरित्या घेतली होती, त्यामुळे तिथं जास्त संघर्ष आलेला नव्हता। मात्र इंग्रज राजांच्या राजांना किंवा मराठ्यांना हादरून होते, घाबरून होते असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्यामुळे या ना त्या कारणावरनं इंग्रजांशी संबंध जे काय आहे ते संबंध बिघडलेले होते असं आपल्याला लक्षात येईल। आणि जे काय सातत्याने सिद्धींना जी काही मदत चाललेली होती त्या मदतीमुळे मराठ्यांनी अनेकदा या इंग्रजांच्या वखारीवर जे काय हल्ले आहे ते हल्ले देखील केलेले आहे असंही आपल्याला लक्षात येईल। या पाश्चात्य वखारवाल्यांनी, मग इंग्रज असेल, पोर्तुगीज असेल, फ्रेंच असेल, डच असेल, यांनी त्यांच्या मायदेशामध्ये जे काही पत्र लिहिलेले आहेत त्यांच्या मुख्य वखारीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांना जी काही पत्र लिहिलेली आहेत त्या पत्रांमधून काही रोजनिशा म्हणून काही अधिकारी रोजनिशा देखील लिहित होते। त्यामधून मराठ्यांच्या संग्रामामध्ये अनेक ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींचा वृत्तांत जो काय आहे तो आलेला आहे। विशेषतः लष्करी हालचाली ज्या काय मराठ्यांच्या आहेत त्या लष्करी हालचाली या पोर्तुगीज, इंग्लिश आणि फ्रेंच कागदपत्रांमधून लक्षात आलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येईल की ज्यामुळे या
कागदपत्रांमधून जी काही माहिती आलेली आहे त्या माहितीमुळे मराठ्यांचा राजकीय असेल, प्रशासकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, धार्मिक असेल, हा इतिहास लिहायला मोठी मदत झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. मग एक एक आपण बघूया पोर्तुगीज साधनांमध्ये काय काय आलेलं आहे, इंग्रजी साधनांमध्ये काय आलेलं आहे आणि फ्रेंच साधनांमध्ये काय आहे. तर प्रथम आपण पोर्तुगीज साधनं बघू. या पोर्तुगीज साधनांमधून पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे पोर्तुगीज भाषेतील दप्तर जे काय आहे ते दप्तर आपल्याला पाहायचं आहे. तर सर्वसाधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवकाळामध्ये आणि नंतर पेशवेकाळामध्ये देखील हा गोवा जो काय होता तो पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता आणि गोव्याबरोबरच त्यांचं वसई असेल, दीव दमण असेल, साष्टी, बारदेश या ठिकाणी देखील त्यांचं प्रभुत्व जे काय होतं ते प्रभुत्व होतं आणि हे जे काय प्रदेश होते हे स्वराज्याला लागून होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे या पोर्तुगीजांचा सातत्याने मराठ्यांची जो काय संघर्ष जो काय होता तो संघर्ष होत होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि या संदर्भातील जे काही कागदपत्र आहे म्हणजे पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी त्यांच्या मायदेशी लिहिलेले कागदपत्र आहे किंवा पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी त्यांच्या कनिष्ठ वखारवाल्यांना जे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्र जे काय आहेत ती कागदपत्रांमध्ये मराठ्यांच्या संदर्भातले अनेक उल्लेख जे काय आहेत ते आलेले आहे. आणि ही कागदपत्र जी काय आहेत ते पोर्तुगानी त्यांच्या जेव्हा त्यांनी 1961 गोवा सोडला सर्वात पहिल्यांदा 1498 पोर्तुगीज भारतामध्ये आले आणि सगळ्यात शेवटी म्हणजे 1961 ते भारतामधून गेले. गेल्यानंतर त्यांनी आपली जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र देखील बरोबर नेलेली होती आणि ती कागदपत्र जी काय आहे अतिशय व्यवस्थितरित्या जतन करून कुठं ठेवलेली आहेत तर पोर्तुगालमध्ये लिस्बन आणि एव्होरा ही जी काही संग्रहालये आहेत, अभिलेखागार आहेत त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. आणि त्या ठिकाणच्या कागदपत्रांमधून विशेषतः पोर्तुगीज दप्तरामधून मराठ्यांविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण जी काय माहिती आहे ती माहिती मिळायला मोठी मदत झाली. विशेषतः शिवकाळातील जी काय माहिती आहे ती माहिती अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे. उपयुक्त ठरणारे अनेक कागदपत्र जी काय आहेत ती संशोधकांना मिळालेली आहेत असं आपल्याला लक्षात येईल. मग त्यातूनच राजांची सुरत स्वारी असेल, बारदेश स्वारी असेल, फोंड्याचा वेढा असेल, गोव्यावरचा नियोजित हल्ला असेल, संभाजीराजांनी देखील पोर्तुगीजांचे अनेकदा संघर्ष उडालेले आहेत. त्यामुळे रेवदंडा असेल, चौलचा वेढा असेल, फोंड्याचा संघर्ष असेल, गोव्यावरील स्वारी जी काय असेल तर याचे जे काही घटना आहेत त्या घटना या पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये व्यवस्थितरित्या आलेल्या आहेत, तपशीलवारपणे आलेल्या आहेत की ज्याचा उपयोग संशोधकांना मराठ्यांचा इतिहास लिहिताना झालेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर विरजई तिसरा कोदिद लिव्हारेस हा जो काय लेखक होता या लेखकाने शिवशाहीविषयी महत्त्वपूर्ण जी काय कागदपत्र आहेत ती कागदपत्र लिहिली आहेत. ती कागदपत्रांचं जतन त्याने त्याच्या ग्रंथामध्ये केलेलं आहेत. त्याने दैनंदिनी देखील लिहिलेले आहेत विरजई तिसऱ्याने, रोजनीशी लिहिलेल्या आहेत. त्या रोजनीशीमधून त्याने शहाजीराजे आणि इतर मराठे जे काय सरदार होते या सरदारांच्या कामगिरीविषयी देखील माहिती जी काय आहे ती माहिती लिहिलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे काही प्रमाणात मराठ्यांचा इतिहास समजावून घेताना या विरजई तिसरा कोदिद लिव्हारेसच्या ग्रंथाचा कागदपत्रांचा रोजनीशीचा उपयोग आपल्याला संशोधकांना होतो की ज्यामुळे मराठ्यांचा इतिहास जो काय आहे तो इतिहास लिहायला काही प्रमाणात का होईना मदत झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर कोस्मी दी गॉर्द हा जो काही लेखक आहे या पोर्तुगीज लेखकाने 1695 शिवाजी राजांचं जे काही चरित्र आहे ते पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याने त्याच्या चरित्रामध्ये राजांच्या जीवनातल्या अनेक ज्या काही प्रसंग आहेत, घटना आहेत त्या रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र काही प्रमाणात त्याने काल्पनिक आणि अतिरंजित स्वरूपाच्या ज्या काही घटना आहेत त्या घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्याला ऐतिहासिक मूल्य तसं कमी आहे. असं जरी असलं तरी कोकणातील देसायांसंबंधी त्याने जे काही तपशीलवार वर्णन केलेलं आहे ते उपयुक्त ठरलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. काही बाबी ज्या काय आहेत त्या बाबी देखील उपयुक्त ठरलेल्या आहेत असंही आपल्याला लक्षात येईल. मात्र या कोस्मी द गॉर्चे जो काय ग्रंथ आहे चरित्र ग्रंथ की जो 1695 लिहिलेला आहे, राजांविषयी तो लिहिलेला आहे, त्यातील काही भाग मराठ्यांचा इतिहास लिहिताना उपयुक्त ठरलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर फ्रान्सिस द सौज हा लेखक आहे, पोर्तुगीज लेखक होता. त्याने देखील काय केलेलं आहे ओ ओरिएंटो कॉन्सिक्युस्टॅडो नावाचा ग्रंथ लिहिला आहे. म्हणजे या पोर्तुगीजांचे पूर्वीय देशांमध्ये कसे व्यापारी संबंध होते या संदर्भातली जी काय माहिती आहे ती माहिती त्यामध्ये आलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. खरं तर तो एक धर्मोपदेशक होता, मात्र तरी देखील त्याने मराठ्यांविषयीच्या ज्या काही घटना आहेत त्या घटना त्या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहे. त्या धर्मोपदेशक असल्यामुळे त्याने जो काय आहे हिंदू धर्मातील जे काही गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना आमिष दाखवून, लालूच दाखवून ख्रिश्चन केलेलं आहे असंही आपल्याला लक्षात येईल. त्याचे जे काही अधिकारी होते ते अधिकारी ह्या
मराठ्यांच्या राज्यामध्ये फिरत होते आणि जे काही गरीब हिंदू होते त्यांना बाटवून, लालच दाखवून, आमिष दाखवून त्याने ख्रिश्चन धर्माची दीक्षा जी काय आहे ती दिलेली आहे असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे तत्कालीन जो काय धार्मिक इतिहास आहे तो समजून घ्यायला देखील मदत या फ्रान्सिस दी सौज याच्या ग्रंथातून व्हायला मदत होते असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर संभाजी राजांविषयीची देखील माहिती त्याने त्याच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. ती देखील काही स्वरूपामध्ये संभाजी राजांचा इतिहास लिहिताना उपयुक्त ठरलेली आहे. त्यानंतर गोवा दप्तर जे काय आहे त्या गोवा दप्तरामधून देखील पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामधला जो काय संबंध आहे, संघर्ष आहे तो समजावून घेण्यासाठी मोठी मदत झालेली आहे. आणि विशेषतः मराठे आणि पोर्तुगीज संबंध किंवा संघर्ष समजावून घेण्यासाठी लिव्रो दोस रेईस येशिन्योहोस हा जो काही संग्रह आहे कागदपत्रांचा तो जवळजवळ 22 खंडांमध्ये आहे. या 22 खंडांमधील जो काय ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमधून, त्या कागदपत्रांमधून, विशेषतः गोवा दप्तरामधून मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामधला जो काय संबंध आहे, संघर्ष आहे त्याचा इतिहास समजावून घेण्यासाठी, त्या घटना समजावून घेण्यासाठी मोठा उपयोग झालेला आहे. या संग्रहामध्ये मूळ जे काही कागदपत्र आहे त्यांच्या नकला आहे, पत्रांच्या नकला आहेत आणि त्या संकलित करण्यात आलेल्या आहेत. त्या नकला ज्या काय आहे त्या मराठ्यांचा ज्या विद्वानांनी अभ्यास केला त्या विद्वानांनी त्याच्या नकला आपल्या भारतामध्ये आणलेला आहे आणि मराठ्यांचा इतिहास जो काय आहे तो लिहिण्यासाठी त्यांना खूप उपयोग झालेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे ह्या पोर्तुगीज साधनांमधून मराठ्यांचा राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, त्यानंतर आर्थिक स्वरूपाचा आणि धार्मिक स्वरूपाचा अभ्यास करताना त्याचा उपयोग जो काय आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इंग्लिश साधनं किंवा इंग्रजी साधनं जी काय आहेत त्या इंग्रजी साधनांमध्ये जे काय फॅक्टरी रेकॉर्ड्स आहे, इंडिया ऑफिसमधलं जे दप्तर आहे लंडनमधलं, त्यानंतर इंग्लिश रेकॉर्ड ऑन छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं जे काय आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. खरं तर फार मोठ्या वखारी ज्या काय होत्या त्या इंग्रजांच्या भारतामध्ये होत्या असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये मग मुंबई असेल, कर्नाटकामधलं कारवार असेल, राजापूर असेल कोकणातलं, तर त्या ठिकाणी ह्या इंग्रजांच्या वखाऱ्या होत्या. इंग्रज खरं तर अतिशय धूर्त आणि शक्तिशाली होते आणि त्यामुळे 1600मध्येच ईस्ट इंडिया कंपनी जी काय आहे त्यांनी ती इथं स्थापन केली होती. सम्राट अकबराकडून त्यांनी तो परवाना व्यापारासाठी घेतलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने आरमारी शक्तीच्या जोरावर त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये त्यांच्या सत्तेचा जो का पाया आहे तो स्थिर केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि खरं तर प्लासीच्या लढाईने 1757ला जी काय प्लासीची लढाई झाली त्या लढाईने खऱ्या अर्थाने भारतात त्यांनी आपल्या सत्तेचा जो का पाया आहे तो रोवलेला होता. आणि त्यानंतर 1818मध्ये मराठ्यांचा पराभव करून महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी आपली जी काय सत्ता आहे ती काबीज केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर मग कंपनी रेकॉर्ड्समध्ये जे काही नोंदी आलेल्या आहेत, फॅक्टरी रेकॉर्ड्स किंवा कंपनी रेकॉर्ड्स इंग्रजांचं म्हणतात, त्यामध्ये मराठ्यांच्या संदर्भामध्ये अनेक जे काही बाबी आहेत त्या बाबी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. मराठ्यांच्या संदर्भातले अनेक कागदपत्र ह्या फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये आहेत. आणि मग सांगितल्याप्रमाणे इंग्रजांच्या ज्या काही वसाहती होत्या, वखारी होत्या, हुबळी होतं, कलकत्त्याजवळचं हुबळी असेल, सुरत असेल, मुंबई, कारवार, त्यानंतर राजापूर, मद्रास या ठिकाणी ह्या इंग्रजांच्या वखारी होत्या. आणि या ना त्या कारणाने म्हणजे व्यापारी कारणाने असेल किंवा वेगवेगळ्या कारणांनी मराठ्यांची जो काय संबंध होता तो इंग्रजांचा येत होता असं आपल्याला लक्षात येईल. हे वखारीचं जे काय मंडळ होतं ते व्यापारी मंडळ जे काय होतं ते आपल्या कंपनीबरोबर सातत्याने मायदेशी देखील पत्रव्यवहार करत होतं, त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांशी इथं पत्रव्यवहार करत होतं. आणि त्या पत्रव्यवहारांमध्ये मराठ्यांच्या हालचालीच्या, विशेषतः लष्करी हालचालींच्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी ह्या फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये आलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येईल. व्यापारी संदर्भातलं जो काही नोंदी आहेत त्या देखील याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि त्यामुळे म्हणजे या ईस्ट इंडिया कंपनीच्या त्यांच्या मायदेशी म्हणजे लंडन येथे जो काय पत्रव्यवहार होत होता त्या पत्रव्यवहारामध्ये देखील मराठ्यांच्या संदर्भातल्या ज्या काही नोंदी आहे त्या नोंदींचे उल्लेख जे काय आहेत ते आलेले आहेत असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर भारतातील तत्कालीन जे काय सत्ताधीश होते, मग तिकडे दिल्लीचे मोगल असतील, इकडं विजापूरची आदिलशाही असेल, हे जे काही सत्ताधीश होते मराठे होते, या सत्ताधीशांबरोबर सातत्याने हे इंग्रज जे काही वखारवाले होते ते शिष्टमंडळ पाठवून काय करत होते, व्यापारी त्यांच्या वाटाघाटी असेल त्या वाटाघाटी करत होते. त्यातून जे काही तह करारनामे घडत होते ते तह करारनामे देखील त्या कागदपत्रांमध्ये आलेले आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आणि सगळ्या जे काही दस्तऐवज आहे ते कंपनी रेकॉर्ड्स किंवा फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये उपलब्ध आहेत. आणि या रेकॉर्ड्समधून महत्त्वपूर्ण माहिती जी काय
शिवकाल किंवा पेशवेकालाच्या संदर्भामध्ये आहे ती मिळालेली आहे की ज्यातून शिवकालीन आणि पेशवे विशेषतः शिवकालीन इतिहास लिहायला मोठी मदत झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर इंडिया ऑफिस जे काय दप्तर आहे इंग्रजांचं ते दप्तर सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्यानंतर भारतातील कलकत्ता असेल, मुंबई असेल, मद्रास असेल या संग्रहालयांमध्ये देखील अतिशय व्यवस्थितरित्या जतन करून ठेवण्यात आलेले आहे. त्यामधून देखील हे जे काही कागदपत्र आहे त्या कागदपत्रांमधून मराठ्यांचा तत्कालीन इतिहास जो काय आहे तो समजावून घेण्यासाठी मोठी मदत झालेली आहे असंही आपल्याला लक्षात येईल. भारतातील राज्यकारभारावर देखरेख ठेवणाऱ्या लंडन येथील इंडिया ऑफिस जे काय होतं या इंडिया ऑफिसमध्ये मोठ्या जे काही पत्रसंग्रह झालेले आहेत त्या पत्रसंग्रह त्या इंडिया ऑफिसमध्ये जतन करून ठेवण्यात आलेला आहे आणि लाखो कागदपत्र जी काय आहे ती मराठ्यांच्या संदर्भातील त्याच्यामध्ये आहे असं आपल्याला लक्षात येईल. अनेक आपल्या भारतीय विद्वानांनी ती कागदपत्र शोधून काढली, त्याच्या नकला आपल्याकडे आणल्या आणि त्या नकलांवरून जो काय शिवकालीन जो काही इतिहास आहे तो इतिहास लिहिण्याचा जो काय यशस्वी प्रयत्न आहे तो केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. तर साधारणपणे 1659 ते 1682 या कालखंडातील जे काय कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचं संशोधन करून त्यावर आधारित इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी हा जो काय ग्रंथ आहे तो ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामधून खऱ्या अर्थाने शिवकालीन इतिहासावर जो काय प्रकाश आहे तो प्रकाश पडतो असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर इतिहास संशोधक वासी बेंद्रे हे जे काय आहेत त्यांनी देखील इंडिया ऑफिसमधून जी काही कागदपत्र आणली त्या कागदपत्रांचा अभ्यास करून जवळजवळ 22 खंडांमध्ये ही कागदपत्रं त्यांनी संग्रहित केलेली आहे आणि ती इतिहास संशोधक मंडळ जे पुण्याचं आहे त्या पुण्यामध्ये संग्रहित करून ठेवलेलं आहे की ज्याचा उपयोग नंतरचे जे काही इतिहास संशोधक आहेत त्या संशोधकांना मोठ्या प्रमाणावर झालेला आहे असंही आपल्याला लक्षात येईल. याच भारतीय इतिहास संशोधक मंडळानंतर शिवकालीन पत्रसार संग्रह जो काय आहे तो ग्रंथ देखील प्रकाशित केलेला होता, त्याचा मराठी अनुवाद देखील केलेला आहे असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे ब्रिटिशांच्या भारतातील वास्तव्यामध्ये अनेक कंपनी प्रतिनिधींनी मराठा राज्यकर्त्यांच्या ज्या काही भेटीगाठी घेतल्या त्या भेटीगाठींमध्ये जे काही करार मदार घडून आले त्याचा देखील सखोल किंवा तपशीलवार जी काय माहिती आहे ती माहिती या कागदपत्रांमध्ये आलेली आहे असंही आपल्याला लक्षात येईल. राजांच्या काळामध्ये राजापूरची जी काय वखार मराठ्यांनी लुटली होती त्याची नुकसान भरपाई जी काय आहे ते सातत्याने इंग्रज मागत होते आणि त्यासाठी अनेक इंग्रज प्रतिनिधी जे काय होते ते प्रतिनिधी रायगडावर राजांची भेट घेण्यासाठी जात होते. मात्र राजांनी शेवटपर्यंत इंग्रजांना ही नुकसान भरपाई जी काय होती ती दिलेली नव्हती असंही आपल्याला लक्षात येईल. मात्र इंग्रजांचा चिवटपणा यावरून आपल्याला लक्षात येतो. हेनरी ऑक्झिडेन जो काय होता हा इंग्रज प्रतिनिधी राज्याभिषेकाच्या वेळी त्याने नजराणा इंग्रजांकडून राजांना पेश केलेला होता आणि त्यावेळी त्याने राज्याभिषेक समारंभ जो काय होता तो प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवला होता, पाहिला होता. तोच त्याने त्याच्या त्याच्या वर्णनामध्ये लिहिलेला आहे, ग्रंथामध्ये लिहिलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. पहिल्या राज्याभिषेकाचं अतिशय चांगलं असं वर्णन जे काय आहे ते हेनरी ऑक्झिडेनने जे काही कागदपत्र त्या काळामध्ये लिहिलेले आहेत त्या कागदपत्रांमध्ये आलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अशा प्रकारे हे जे काही इंग्रजी भाषेतील जी काही कागदपत्रं आहेत, दस्तऐवज आहे, यामधून मराठ्यांचा तत्कालीन प्रशासकीय असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, लष्करी असेल तो इतिहास समजून घेण्यासाठी मदत झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर आपल्याला शेवटचं पाहिजे ते म्हणजे फ्रेंच साधनं आणि फ्रेंच साधनांमध्ये देखील मार्टिन जो काय गव्हर्नर होता फ्रेंचांचा त्याची रोजनिशी जी काय आहे ती पाहिजे आणि फ्रेंचांचा जो काय पत्रसंग्रह आहे तो पाहायचा की ज्यातून मराठे फ्रेंच जे काही संबंध आहेत त्या संबंधांविषयी माहिती जी काय आहे ती आलेली आहे. मार्टिनची जी काय रोजनिशी आहे, मार्टिन हा जो काय अधिकारी होता तो अधिकारी दररोजच्या दररोज आपली जी काय माहिती आहे ती माहिती त्याच्या डेली डायरी त्याची जी काय होती त्या डायरीमध्ये लिहित होता आणि त्या डायरीमधून त्या रोजनिशीमधून मराठ्यांच्या लष्करी ज्या काय हालचाली होत्या त्या हालचालींचे अनेक उल्लेख त्याच्यामध्ये आलेले आहेत. मराठे कोणकोणत्या ठिकाणी चढाई करणार आहेत, आक्रमण करणार आहेत या संदर्भातली जी काय माहिती आहे ती माहिती तो खडानखडा आपले गुप्तहेर मराठ्यांच्या शिबिरामध्ये पाठवून तो घेत होता असं आपल्याला लक्षात येईल. सातत्याने फ्रेंचांच्या वखारीची सुरक्षितता जी काय आहे त्या सुरक्षेच्या दृष्टीतून मार्टिन हे काम करत होता आणि सातत्याने आपले गुप्तहेर जे काय होते ते मराठ्यांच्या शिबिरामध्ये पाठवून त्याची माहिती जी काय होता ती घेत होता की ज्यामुळे मराठ्यांनी जर फ्रेंचांच्या वखारीवर जर आक्रमण केलं तर आपण आपली काळजी जी काय आहे, सुरक्षितता आहे ती कशी घ्यावी यासाठीचा प्रयत्न मार्टिन सातत्याने करत होता असं आपल्याला लक्षात येईल. तो पॉंडिचेरी येथील फ्रेंच वखारीचा मुख्य अधिकारी होता आणि त्यामुळे फ्रेंचांचा मराठ्यांशी काही प्रमाणामध्ये जो काय संबंध आहे तो संबंध येत होता असं आपल्याला लक्षात येईल. विशेषतः राजांची जी काय दक्षिण मोहीम होती 1677-78मध्ये कर्नाटकाची जी काय मोहीम होती त्या मोहिमेच्या वेळी देखील या फ्रेंचांचा जो काय संबंध आहे तो संबंध
मराठ्यांशी आलेला होता असं आपल्या लक्षात येईल। त्यावेळी मार्टिनने आपला जो काही ब्राह्मण वकील होता तो राजांकडे पाठवलेला होता आणि राजांना नजराणा देखील पेश केलेला होता, म्हणजे फ्रेंचांच्या वखारीवर तुम्ही आक्रमण करू नये अशी विनंती देखील केलेली होती असे आपल्याला लक्षात येईल। विशेषतः ह्या मार्टिनच्या रोजनिशीमध्ये राजांचा जी काय दक्षिण मोहीम आहे, कर्नाटकाची जी काय मोहीम आहे त्याचा वृत्तांत जो काय आहे तो वृत्तांत आलेला आहे आणि त्याचा उपयोग मराठ्यांचा इतिहास लिहिताना होतो असंही आपल्याला लक्षात येईल। त्यानंतर हे जे काही हस्तलिखित आहे, ह्या फ्रेंचांचे जे काही हस्तलिखित आहेत रोजनिशीच्या संदर्भातले, ते पॅरिस या ठिकाणी तिथलं जे काही आर्काइव्ज आहे नॅशनल्स त्या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आलेलं आहे। या मार्टिनच्या रोजनिशीविषयी प्रसिद्ध बंगाली इतिहासकार जे काय आहेत सर जदुनाथ सरकार ते असं म्हणतात की मार्टिनचे जे काय हेर आहेत गुप्तहेर ते शिवाजी महाराजांच्या शिबिरामध्ये वारंवार फिरून तेथील खडानाखडा जी काय माहिती आहे ती मार्टिनला पुरवत असायचे आणि मार्टिन काय करायचा, मग सुरक्षिततेच्या दृष्टीने जी काय काळजी आहे ती काळजी घेत होता आणि त्याची नोंद देखील त्याच्या रोजनिशीमध्ये करत होता असं आपल्याला लक्षात येईल। म्हणजे मार्टिनची ही जी काय रोजनिशी आहे ती रोजनिशी मराठ्यांचा इतिहास समजावून घेण्यासाठी उपयुक्त ठरलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्यानंतर शेवटचं आपल्याला पाहायचं आहे फ्रेंच साधनांमधला पत्रसंग्रह जो काय आहे तो फ्रेंच पत्रसंग्रह। हा फ्रेंच पत्रसंग्रह जो काय आहे तो ला कंपनी इंडेन्स ओरिएंटल्स या पत्रसंग्रहामध्ये जतन करून ठेवलेला आहे। त्यानंतर डोरलेन्स याने देखील द हिस्टोरिया डे शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो त्याने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यातून देखील राजांच्या कामगिरीचा जो काही वृत्तांत आहे तो वृत्तांत समजावून घेण्यासाठी मोठी मदत झालेली आहे। त्यानंतर ला मिसेंडू मदुराई हा जो जेसुइट मिशनऱ्यांचा जो काय पत्र ख्रिश्चन जे काही मिशनरी होते फ्रेंच मिशनरी होते तर यांच्या पत्रांचा जो संग्रह आहे त्यातून त्या काळचा धार्मिक इतिहास जो काय आहे तो समजावून घेण्यासाठी मदत झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल। अशा प्रकारे मार्टिनची रोजनिशी असेल, फ्रेंच पत्रसंग्रह असेल तर या कागदपत्रांमधून त्या काळचा मराठ्यांचा जो काही इतिहास आहे विशेषतः मराठ्यांचा राजकीय आणि लष्करी इतिहास जो काय आहे तो समजावून घेण्यासाठी मोठी मदत झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल। अशा प्रकारे ह्या परकीय भाषेतील साधनांमधून मग पोर्तुगीज असेल, इंग्लिश असेल, फ्रेंच असेल तर या साधनांमधून त्या काळचा मराठ्यांचा राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक जो काही इतिहास आहे तो इतिहास समजून घेण्यासाठी मोठी मदत झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल। यानंतरचा जो काय भाग आहे तो भाग आपण पुढील लेक्चरला घेऊया। त्यामध्ये आपण मग बघणार आहोत मराठा सत्ता जी काय आहे त्याची पार्श्वभूमी, मराठी सत्तेच्या उदयाची जी काय पार्श्वभूमी आहे ती उदयाची पार्श्वभूमी आपण नंतरच्या लेक्चरला समजावून घेऊ। धन्यवाद, या ठिकाणी थांबतो।